हॅलो डिअर स्टुडंट्स. मी तुमचा आकाश सर. आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत SYBSC बॉटनीचा, ज्याच्यामध्ये आपण पहिला पेपर जो आहे बॉटनीचा, प्लांट अनाटॉमी अँड एम्ब्रिओलॉजी, याच्याबद्दल आपण काही ऍडिशनल प्रॅक्टिस पेपर जे आहेत ते ऍड करतो याच्यामध्ये. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही कमेंट्स केलेले आहेत की सर बॉटनीचे पेपर्स पाठवा. दुसरी अजून महत्वाची गोष्ट आहे की ऑलरेडी मी गेल्या वर्षी काही पेपर्स जे होते ते पाठवलेले होते, व्हिडिओज अपलोड केले होते. बऱ्याच मुलांनी ते पेपरही रेफर केले असतील. पण हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण दोन ऍडिशनल पेपर जे आहेत, म्हणजे या वर्षभरामध्ये जे झालेले आहेत, त्याच्यावरती ते दोन क्वेश्चन पेपर जे आहेत ते ऍड केलेले आहेत. मे बी त्या क्वेश्चन पेपर मधूनही क्वेश्चन जे आहेत ते रिपीट होऊ शकतात. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. ऑलरेडी एक तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असेलच. तर हे क्वेश्चन पेपर जर 5 तुम्ही केले, बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते रिपीटेड आहेत. ओके, ते करायची गरज नाहीये, एकदाच ते करा. सो हे पेपर जर तुम्ही केलात, तर तुम्हाला डेफिनेटली 30 पेक्षा जास्त मार्क्स मिळू शकतात. कारण की तुमच्याकडे तुम्हाला माहित आहे की क्वेश्चन्स जास्त कुठल्या प्रकारचे येत आहेत, काय जास्त प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे. ओके, सो बघा, हा पहिला सेट जो आहे, हा तुम्ही पाहिला असेल अगोदरच. डिफाईन मेकॅनिकल टिश्यू सिस्टीम टू ऍप्लिकेशन्स ऑफ द अनाटॉमी, टॅक्सोनॉमी, एम्ब्रिओलॉजी काय असतं, इंग्लिश द पार्ट्स ऑफ ओव्हिल, देन युनिट टेक्निक ओव्हिल, अनाटॉमी. आता हे जे टाइप्स ऑफ ओव्हिल्स आहेत, याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे. युनिट टेक्निक असेल, बाय टेक्निक असेल, ओके, त्याच्यावरती क्वेश्चन आहे. आता पार्ट्स ऑफ द ओव्हिल मध्ये तुम्हाला बेसिकली काय अपेक्षित आहे त्यांना, तर फ्युनिकल्स काय असतं, हिलम आहे, न्यूसिलस आहे, इंटिग्युमेंट्स आहे, मायक्रोपाईल एंड आहे, चॅलेजल एंड आहे. ओके, सो या गोष्टी ज्या आहेत, दीज आर द पार्ट्स बेसिकली. हे तुम्ही लिहिणं महत्वाचं आहे. अॅनाटॉमी तर बेसिकली बघा, अतिशय सोपं आहे. अॅनाटॉमी किंवा एम्ब्रिओलॉजी या दोघांपैकी एक डेफिनेशन फिक्स येणार आहे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये. अॅनाटॉमी म्हणजे काय, द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द प्लांट. सिम्पल आहे, एवढं लिहिलं यू विल गेट द 1 मार्क. एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय, द स्टडी ऑफ एम्ब्रिओ, इज कॉल्ड एज एम्ब्रिओलॉजी. जास्त काय अवघड नाही. किंवा द स्टडी ऑफ द फॉर्मेशन ऑफ embryo. Okay, or the study of embryo is called as embryology. Then describe the structure of typical dicot and the monocot stomata. सिम्पल सा आहे. ओके, अवघड काहीच नाहीये. डायकोट स्टोमॅटा बद्दल तुम्हाला लिहायचं आहे. डायकोट स्टोमॅटा मध्ये बेसिकली काय आपण म्हणतो की किडनी शेप, जे बीन शेप स्ट्रक्चर असतं. तर मोनोकॉट स्टोमॅटा मध्ये जर आपण बघायला गेलात तर डंबेल शेप चे स्टोमॅटा आपल्याला बघायला भेटतात. सो डायग्राम काढा, स्टोमॅटा बद्दल लिहा. ऍपरेटस असेल, सबसिडियरी सेल्स असेल, ओके, याच्याबद्दल लिहा. एक्सप्लेन द मोनोस्पोरिक एम्ब्रियो सॅक. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. गुगल मध्ये आपण बघताना फर्टिलायझेशनच्या याच्यामध्ये बघतो मोनोस्पोरिक एम्ब्रियो सॅक. एक एम्ब्रियो सॅक फॉर्म होते, त्याच्यामध्ये 3 अँटीपोडल सेल्स असतात, 2 सिनर्जिड्स, एक एक सेल आणि 2 सेंट्रल जी असते ती सेंट्रल सेल किंवा पोलार न्यूक्लियर. पूर्णपणे काय करा, स्ट्रक्चर काढा. डायग्राम अतिशय सुंदर काढा. डायग्राम काढून त्याच्यामध्ये स्ट्रक्चर एक्सप्लेन करा. यू विल गेट द 4 मार्क्स. देन एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ अनालॉगस सेकंडरी ग्रोथ इन बायगोनिया स्टेम्स. ओके, आता हे जे क्वेश्चन्स आहेत, हे अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत आणि रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. हे येणार म्हणजे येणार. पुन्हा नंतर तुम्ही जर बघायला गेलात, हे अॅनोना स्टेप्स, हे क्वेश्चन फिक्सच आहे. देन एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिनेशन. याच्यापेक्षा सोपा क्वेश्चन तर कुठला नसू शकतो माझ्या मते. तुम्हाला काय, द सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन लिहायचं आहे. सेल्फ पॉलिनेशन मध्ये पुन्हा मग 2 टाइप्स तुम्ही ऍड करू शकता, ऑटोगॅमी आणि जिटोनोगॅमी. आणि क्रॉस पॉलिनेशन झिनोगॅमी बद्दल लिहू शकता. Then describe the structure of tetrasporangiate anther. सिम्पल, बेसिकली टिपिकल कॉमन जे आहे अँजिओस्पर्म मध्ये. सो टेट्रास्पोरंजिएट आहे, 4 स्पोरंजियम प्रेझेंट असतात. डायथिकस स्ट्रक्चर आहे अँथरचं. ओके, देन एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ नॉर्मल सेकंडरी ग्रोथ. नॉर्मल ॲबनॉर्मल हे दोन्ही. देन इनफ्लेक्सिबिलिटी, डायकोट एम्ब्रियो, न्यूक्लियर एंडोस्पर्म, टायलोसिस स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द झायलोम आणि ऑर्थोट्रॉपस ओव्हिल. हा सेकंड एम्ब्रिओलॉजी आली डेफिनेशन बघा. राईट द एलिमेंट्स ऑफ झायलम. आता मला सांगा याच्यामध्ये काय अवघड आहे. अतिशय सोपं आहे, फक्त एलिमेंट्सची नावं लिहायचे बाळांना. काय आहेत एलिमेंट्सची नावं? ओके, ब्रॅकेट्स आहे, वेसेल्स आहे, झायलम पॅरेन्कायमा, झायलम फायब्रस. सिम्पलचा प्रश्न आहे. मोनोस्पोरिक एम्ब्रिओ सॅक आलेच, पुन्हा बायटेक्निक आला बघा, अॅनाटॉमी आला. व्हेरियस टाइप्स ऑफ ग्लँड्युलर हेअर्स, ओके, ट्रायकोम्स वगैरे जे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचे. देन बायस्पोरिक एम्ब्रिओ सॅक. देन एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ अॅनालॉगस सेकंडरी ग्रोथ इन डायसेसिना. देन राईट द सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. एक्सप्लेन द टाइप ऑफ फंक्शन्स ऑफ टॅपेटम. टॅपेटमचं काय फंक्शन आहे, टायपेटमचे टाइप्स काय आहेत, फंक्शन्स तर मेनली आपल्याला माहिती आहे. टॅपेटम काय, इनर मोस्ट लेअर आहे.
anther wallचा and it provides the nourishment to the developing pollen grains. Explain the process of normal secondary growth in diploid step. Then in extensibility, monopod embryo, cellular endosperm, lenticel, structure and function of the phloem आणि anatropous ovule normal. खूप कॉमन आहे anatropous ovule. Anatropous ovule ज्याच्यामध्ये मायक्रोपाईल एंड जे असतं ते मायक्रोपाईल जे असतं ते डाऊनवर्ड साईडला असतं. आता बघा इथं जर तुम्ही बघायला गेलात तर मगाशी एक न्यूक्लिअर एंडोस्पर्म म्हणून क्वेश्चन होता. इथं आहे सेल्युलर एंडोस्पर्म. अजून एक एंडोस्पर्मचा टाईप आहे हॅलोबाईल एंडोस्पर्म. हे 3 टाईप बघून घ्या. कारण की याच्यावरती टाइप्स ऑफ एंडोस्पर्म वरती पण क्वेश्चन पडू शकतो. Then set 3, epidermal tissue incompressibility. Then right growth of cambium in the plant growth. Okay, अतिशय सोपं आहे. कॅम्बियम जे आहे ते सेकंडरी ग्रोथ, लॅटरल ग्रोथ जे आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असतं. देन पेरिडम काय आहे, मिझोगॅमी, ट्रिपल फ्युजन. आता मला सांगा मिझोगॅमी किती सोपं आलं. आता मिझोगॅमी म्हणजे काय की वेन द पोलन ट्यूब्स enters through the what we can say enters through the integuments, then it is called as a mesogamy. जर मायक्रोपायलेट कडून जर एंटर होत असेल तर त्याला पोरोगॅमी म्हणायचं आणि वेन द पोलेट ट्यूब्स एंटर्स थ्रू द चॅलेजल एंड देन इट इज कॉल्ड एज अ चॅलेजोगॅमी. Then describe structure and development of the male gametophyte. Process of microsporogenesis in embryo. Then हे मायक्रो नसेल हे मेगास्पोरोजेनेसिस इन एम्ब्रियो असेल. Then process of analogous secondary growth in Raphus stem. Then structure typical embryos at double fertilization. Process double fertilization जे सांगायचे तुम्हाला अतिशय सोपं आहे. One male gamete fused with the egg cell, which forms the zygote, whereas the another male gamete fused with the central cells, secondary polar body, which forms the endosperm. Then explain the structure and function of the phloem. Then sharing space, motor cells, halobile endosperm, scope of plant anatomy, chalezogamy आणि germination of the pollen. हा सेट ऍडिशनल सेट जे आहे ते मी तुम्हाला म्हटलं होतं ऍप्लिकेशन ऑफ अॅनाटॉमी फिजिओलॉजी. मोटार सेल्स काय असतात, अॅनाटॉमी, एम्ब्रियोलॉजी, क्रॉस पॉलिनेशन आणि टेक्निक ओव्हिल. Process of analogous ovule. SSN आली बघा रिपीट. And what is endosperm? Types of endosperm. Tetrasporic embryo. Then explain the process of normal secondary growth. Microsporogenesis. Explain the any two types of microspore tetrad. Describe the structure and function of epidermis. Incompressibility, structure and function of cambium, lenticels, porogamy आला इथे बघा, टॅपेटम डबल फर्टिलायझर. पाचवा सेट तोही अतिशय सोपा होता. मेकॅनिकल टिश्यूज काय आहेत, अनाटॉमी, एम्ब्रियोलॉजी, पार्ट्स ऑफ ओव्हिल, डायकोट, मोनोकोट स्टेम, बायगोनिया. ओके, सो हा रिपीटेड आलेला आहे बघा. क्वेश्चन पेपर जो आहे तो माझ्याकडून डबल झालेला आहे. पण जर तुम्ही पाहिलं तर क्वेश्चन जे आहेत ते फिक्स्ड क्वेश्चन्स आहेत काही काही टॉपिक वरती, जसं की अॅनालॉगस आणि नॉर्मल ग्रोथ जे आहे सेकंडरी ग्रोथ, बोगेनिया प्लांट्स असेल किंवा ड्रेसेसेना असेल, अॅनोना असेल, याच्यावरती रॅफस आहे, याच्यावरती क्वेश्चन येणारच आहे. म्हणजे उद्याच्याला या चारपैकी एक एक किंवा दोन क्वेश्चन जे आहेत ते तुमचे फिक्स असणार आहेत. ओके, पहिला क्वेश्चन तर अतिशय सोपा आहे. त्याच्यामध्ये रिपीटेड क्वेश्चन्स खूप आहेत. ओके, ओव्हिल्स असेल, एंडोस्पर्म असेल किंवा एम्ब्रियोलॉजी काय, अॅनाटॉमी काय आणि ऍप्लिकेशन काय, हे एवढं करून जावा. त्याच्यानंतर झायलम आणि फ्लोएमचे जे पार्ट्स आहेत ते करून जावा. जसं झायलमचे मी सांगितले, फ्लोएमचे पण काही पार्ट्स आहेत. सो अशा प्रकारे जे आहे ते याच्यामध्ये क्वेश्चन्स जे आहेत ते पहिल्या पेपरमध्ये आपल्याला येऊ शकतात.